हॅलो ऑल, मी डॉक्टर नेत्रा. आज एक न्यूट्रिशनिस्ट आणि डॉक्टर आणि आई ह्या तिन्ही रोलमधून मी तुमच्याशी बोलणार आहे. तुम्ही ऑब्झर्व केलं आहे का? तर तुमच्यासारखीच मी सुद्धा यूट्यूब बघते, वेगवेगळ्या रेसिपीज बघते, प्रोटीन रिच रेसिपीज कुठल्या घेता येतील, मला कुठले वापरता येतील, माझ्या पेशंटना कोणते सांगता येतील, त्यातल्या त्यात चविष्ट कुठल्या असतील, पटकन कुठल्या बनवता येतील, असं जेव्हा सर्च चालू असतो तेव्हा मी हे ऑब्झर्व केलं की माझ्या डोळ्यासमोर ह्या सतत 3-4च भाज्या येतात. पहिली कॅप्सिकम, दुसरा कांदा, तिसरा कॉर्न, त्याच्यानंतर येते फरसबी. ह्या 3-4 आणि गाजर कशामध्ये, ह्या 3-4 भाज्यांमध्येच आपण खेळतो. म्हणजे आपण म्हणजे यूट्यूबवाले किंवा जे कोणी रेसिपी बनवतात ते. ट्रॅडिशनल ज्या आपल्या सगळ्या रेसिपी आहेत अतिशय खमंग, म्हणजे उडदाच्या डाळीचं गुटं असेल किंवा कुळथाचं पिठलं असेल किंवा अनेक पालेभाज्यांची वेगवेगळी पिठलं असतील, पालेभाज्यांचे अनेक प्रकार असतील, फळभाज्यांचे प्रकार असतील, म्हणजे यू नेम इट, इतक्या भाज्या आणि त्याची इतकी व्हरायटी आपल्याकडं आहे. म्हणजे महाराष्ट्रामध्येच अगदी 10-15 किलोमीटर जरी बाजूला जात गेला तरी अगदी आपण पालक ही न्यूट्रल भाजी धरूया. म्हणजे हल्ली पालकचं काही आपण बनवू शकतो, त्याला फारशी स्वतःची चव नाही. पालकाचे इतके उत्तमोत्तम महाराष्ट्रीयन पद्धतीचे पदार्थ इतके छान आहेत, पण आपण ते कुठलेच बनवत नाही. आपण काय बनवतो, फक्त पालक पराठा आणि पालक पनीर. अरे, तुम्हाला जर चविष्ट पाहिजे तरीसुद्धा वजन कमी करायचं आहे, त्याच्यातून तुम्हाला न्यूट्रिशनसुद्धा पाहिजे, सटायटीसुद्धा पाहिजे, तर तुम्हाला परत मूळ आपल्या ज्या रेसिपी आहेत त्याच्याकडे जायला पाहिजे. खरंच या सगळ्या रेसिपीज खूप कमी तेलामध्ये अतिशय उत्तम इन्ग्रेडियंट, आणि ते सुद्धा अगदी थोडे घरात जे अवेलेबल आहेत तेच इन्ग्रेडियंट वापरून अतिशय चविष्ट, कमी कॅलरी असणारे, खाल्ल्याचं समाधान देणारे आणि न्यूट्रिशियस तरीही वजन न वाढवणारे असेच आहेत. काही थोडी पक्वान्न सुद्धा आपली, म्हणजे आपले जे स्वीट सगळे जे पदार्थ आहेत ते सुद्धा आपले प्रोटीन रिच आहेत. श्रीखंड धरा, आम्रखंड धरा, पुरणपोळी धरा, त्यातला शुगर हा फक्त कंटेंट आपण जर एकच चुकीचा बाजूला धरला तर बाकी प्रोटीन रिच आहे. त्यामुळे तुम्ही जर वेट लॉस जर्नीमध्ये असाल किंवा तुम्हाला न्यूट्रिशनली छान खायचं आहे, पोटभर खायचं आहे, मनासारखं खायचं आहे, पण तरीही जाड नाही व्हायचं आहे, तर आपल्या मूळ रेसिपी ज्या आहेत त्या जास्तीत जास्त तुमच्या रोजच्या जेवणामध्ये आणा आणि तुम्हाला तुमच्या त्या एकूणच पॅलेटमध्ये आणि एकूणच तुमच्या सटायटीमध्ये आणि न्यूट्रिशनमध्ये